फ्रेंड जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी करत आहे हे पाय ते खिचडी भात आणि आज काहीतरी बेत आहे स्पेशल, म्हणून मी आज व्हिडिओ काढत आहे. तर इथे आहे पहा पनीर आणि इथे आहे चिकन. तर आज मी करत आहे तंदुरी बार्बेक्यू. तर मी ना बार्बेक्यूचं ग्रिलर मागवलेलं आहे ॲमेझॉनवरून. तर ते मला जस्ट ट्राय करायचं आहे की ते कसं आहे. आणि त्याच्यासाठी आता ह्याच्यामध्ये काय केले, पनीर घेतले, तंदुरी मसाला घेतला आहे, अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे. आता पनीरमध्ये ना मी थोडेसे व्हेजिटेबल्स टाकणार आहे. आता त्याच्यात दही टाकत आहे. तर बार्बेक्यूला आपल्याला ना दही थोडं जास्तच लागतं, हो ना. आणि भात ना फ्रेंड्स ॲज युजल माझे मिस्टर छान भात करतात, तर ते असे भात करत आहेत. तर अशा प्रकारे त्यांची आता भाताची रेसिपी चालू आहे. तर याच्यामध्ये मी आता बार्बेक्यूमध्ये ना याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे, दही टाकले, तंदुरी मसाला टाकलेला आहे. आता मी याच्या डाळामध्ये टाकते मीठ आणि हळद. याच्यात पण टाकू का, तिखट टाकू हळद टाकते. अशा प्रकारे पहा हळद टाकते मी आता याच्यामध्ये. भातामध्ये पण साईड बाय साईड तिखट टाकून घेते, म्हणजे कसं. आणि मीठ टाकायचं राहिलेलं आहे, पण फ्रेंड्स पुदिना नाही आहे, पण ठीक आहे. अशा प्रकारे आता मीठ टाकते याच्यामध्ये. मी आता शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा चिरून टाकणार आहे. आणि हे फक्त चिकन आहे, तर असं दोन्ही मी आता मॅरिनेट करून घेत आहे, चिकन आणि पनीर. का तर व्हेज आमच्या अन्न आहेत आणि नॉनव्हेज आम्ही तिघंही खातो. मी आणि पप्पा आम्ही तिघंही खातो नॉनव्हेज, पण अण्णा मात्र आमचे व्हेजिटेरियन आहेत, मग त्यांच्यासाठी पनीर केलेलं आहे. आणि हे पहा आता टोमॅटो, कांदा आणि हे चिरून मी याच्यामध्ये टाकते आणि मग मिक्स करून घेते. हे पहा फ्रेंड्स, तर आता इथे मी आणि आता तुम्ही हात स्वच्छ धुवून मग हे मिक्स करून घेते. हे पहा फ्रेंड्स, तर आपले दोन्ही असे मॅरिनेट झालेले आहे. हे आहे चिकन आणि हे आहे पनीर. तर हे असं सगळं काही मॅरिनेशन झालेलं आहे आणि आपलं भातही तयार झालेला आहे. तर आता त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं आणि करायचं यमी भात राईस. हे पहा फ्रेंड्स, आता मी काय करत आहे, कोयला आहे ना तो पहिला असा गॅसवरती त्याला असं थोडंसं हे करत आहे आणि तोपर्यंत बाहेर आहे ना बार्बेक्यू आम्ही लावलेला आहे. दाखवते तुम्हाला मी. अशा प्रकारे आमच्याकडे बार्बेक्यू आहे आणि त्याचं हे आहे. तर अशा प्रकारे ग्रिलर आहे आणि सुरू आहे इथे आमचं बार्बेक्यू. पेटवायला थोडीशी मेहनत लागेल, पण खाताना टेस्ट लागेल. तर तोपर्यंत इथे ना फ्रेंड्स मी आता इथे बार्बेक्यूची तयारी केलेली आहे. इथे आमचं तोपर्यंत भातही रेडी होत आहे. आणि मग काही नाही, बार्बेक्यू, चिकन, पनीर आणि आरेचा हा मी फ्रीजमध्ये ठेवायचं, फ्रीजरमध्ये तोपर्यंत ठेवायचं लक्षातच नाही मी ठेवते फ्रेंड्स. तर फ्रेंड्स आमचं बार्बेक्यू मी आता लावलेलं आहे. हे इथे असं बार्बेक्यू होत आहे. मी तव्यावरती पण केलेलं आहे, इथे एअर फ्रायरमध्ये पण आपलं चिकनचं होत आहे. चिकनचं एवढं राहिलेलं आहे. आणि बाहेर मेन बार्बेक्यू तुम्हाला दाखवते मी आता. मेन जे बार्बेक्यू आहे ना ते इथे होत आहे आमचं. हे पहा अशा प्रकारे कोळसा लावून आम्ही आता अशा प्रकारे बार्बेक्यू होत आहे. तर पहा किती सुंदर होत आहे. आणि याच्यासाठी मी आज व्हिडिओ ऑन केलेला, म्हटलं जरा तुम्हाला दाखवते छान छान आमचं बार्बेक्यू कसं होत आहे, ते सुंदर होत आहे. हे बा अशा प्रकारे पेटलं नव्हतं, थोडं पेटलं की हवं आता. तर अशा प्रकारे फ्रेंड्स आता होत आहे आमचं बार्बेक्यू चिकन. आणि अशा प्रकारे आता पसारा झालेला दिसत असेल तुम्हाला, तर काही हरकत नाही, आता आवरायचंच आहे, जेवण करून आवरायचं आहे मात्र आता. तर हे याच्यावरती आता मी थोडंसं तूप स्प्रेड करते जेणेकरून ते छान होईल आणि मस्त यमी. आता ऑलिव्ह ऑइल पण आहे फ्रेंड्स याच्यावरती, थोडंसं जस्ट असं हे करायला, स्प्रे करायला. हे पहा थोडंसं ऑलिव्ह ऑइल पण टाकू शकतो आपण, काही नाही हरकत, बाहेर पण टाकून. तर हे पहा फ्रेंड्स अशा प्रकारे मस्त यमी असं बार्बेक्यू पनीर तयार आहे. आता हे आहे व्हेज ताट, हे आमच्या अण्णांचं ताट आहे. दुपारी मी केली ती बटाट्याची भाजी, तर ती शिल्लक आहे, पण मी आता नुसतं फोडणीचा भात आणि स्टार्टर बनवलेला आहे, तर तेच मी देत आहे आता अण्णांना. अशा प्रकारे व्हेजिटेरियन ताट तयार आहे. आणि जास्त काही नाही बनवलं मी आज, फक्त एवढंच बनवलेलं आहे. आता अण्णा हे चपातीसोबत खातील. तर आम्हाला चिकन आणलेलं आहे आणि अण्णांना असं पनीरचं स्टार्टर आहे. तर अजून आहे
आणि अशा प्रकारे देते का तर अण्णांना चपाती लागते कंपल्सरी, म्हणून मग ते चपातीसोबत खातील हे. तर ही सकाळची चपाती आहे फ्रेंड्स. मी काही भाकरी केली नाही का तर आमचं ज्वारीचं पीठ संपलेलं आहे म्हणून. तर काल गुरुवार होता आणि आज काही जमलं नाही म्हणून मग आज काही भाकरी नाही केलेली. तर अशा प्रकारे आहे ताट. आणि आता चिकन होत आहे आपलं एअर फ्रायरमध्ये. तर फ्रेंड्स आपलं बार्बेक्यू चिकन इथे अशा प्रकारे होत आहे. त्याला हळूहळू होऊ द्यायचं आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारची घाई नाही आहे. हे असं आरामाने होत आहे. हे पहा फ्रेंड्स, अशा प्रकारे आता मी घरात आणले. एकदम सेफ आणि छान आहे. बेस्ट सेलर आहे त्यांचा. अमेझॉनवरून मागवलं होतं मी सहज. त्याला मुरू दे तिकडं, ती काही पेट नाही कोळशे, त्याचा जाळू देत तिकडं. इकडं आपल्या एअर फ्रायरमध्ये मुरू तिकडे हे चिकन झालं. एअर फ्रायरची नादी लागायची, ती कोळशाची नादी नाही लागायचं. ते रानात जाऊन खाण्याचा प्रकार येतो. खड्ड्यात जाऊ दे त्याला, तिकडं भूक लागली इथं. तर अशा प्रकारे आता झालेला आहे. आणि मला भुकेच्या भरात ना काय बोलायचं कळत नाही. तर कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? थांबा मी चिकन दाखवते तुम्हाला आणि मग तिथेच आपला व्हिडिओ एंड करते. 4 minutes रिमेनिंग नाव फॉर द चिकन. तर अशा प्रकारे आता चिकन आहे ना आता बंद करते. 3 मिनिट राहिले फ्रेंड्स, पण ठीक आहे काय इकडे तिकडे 3 मिनिट्स होऊन जाते. तर मी आता बंद करते का तर भूकच एवढी लागलेली आहे. आणि तुम्हाला दाखवते. अरे बापरे, मी तर वरूनच बंद केला. अजून एक घाणा व्हायचा आहे ना चिकनाचा. तर अशा प्रकारे बनलेला आहे पहा, यम्मी असं टेस्टी असं चिकन तंदुरी. तर या खायला फ्रेंड्स. अजून व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर अँड कमेंट. धन्यवाद.